अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे। स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर असा उपाय सांगणार आहे जो रोज तुम्ही झोपण्याच्या आधी करायचा आहे। बघा, आपण जेव्हा रोज रात्री झोपत असतो खूप जास्त नकारात्मकता सकारात्मकता दिवसभरात असलेले विचार, मग ते चांगले वाईट कसे पण असो, या सगळ्या विचारांना घेऊन आपण रात्री झोपत असतो। जे लोकांना खूप जास्त मानसिक त्रास आहे, ज्या लोकांना खरंच झोप लागत नाही किंवा ज्या लोकांना वारंवार जाग येते, ज्या लोकांना डोक्यात मुंग्या होता, बऱ्याच ज्याला आपण मेंटली डिप्रेशन म्हणतो, अर्थात तुम्ही जर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असाल त्याच्याबरोबर तुम्ही हा उपाय आवर्जून करा। याचाही तुम्हाला छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला काय करायचं आहे, रोज रात्री हा उपाय कोणीही केव्हाही करू शकतो। मासिक धर्मातही करू शकतो। ताई आम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं तर चालेल का, तेव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता। याला खूप काही नाही आहे। म्हणजे आता थोडक्यात सांगायला गेलं तर म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता, ज्या वेळेस तुम्ही झोपणार आहात त्याच वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता उपाय काय करायचा आहे, जेव्हा तुम्ही झोपणार आहात तेव्हा तुम्हाला उशाखाली तुम्हाला तुळस ठेवायची आहे। हो, तुम्हाला रोज उशाखाली तुम्हाला तुळस ठेवायची आहे। आता ही तुळस का ठेवायची, कशी ठेवायची ते तुम्हाला सांगते। अर्थात महिला तुळस तोडू शकत नाही, कारण ते सौभाग्य देणारं असतं। तुळस कोणाकडनं तरी तोडून घ्या। आजकाल विकतही तुळस बऱ्याच मिळतात। तुम्हाला काय करायचं आहे, रोज रात्री झोपताना तुळशीचे 2-3 पान, मंजुळा वगैरे ठेवायच्या गरज नाही, 2-3 पान ह्या तुम्हाला तुमच्या उशाखाली ठेवायचे आहे। याने काय होईल ते तुम्हाला सांगते। मेन म्हणजे तुळशीच्या वासाने तुम्हाला शांत झोप लागेल। तुळशीचा वास तुम्ही घेतल्यामुळे तुमच्यात जर काही अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असेल, काहीतरी धूळ वगैरे गेली असेल, तर त्या वासाने ती कमी होण्यास मदत होते। दुसरं की जेव्हा तुम्ही तुळस तुम्ही तुमच्या उशीच्या खाली ठेवणार, त्याच्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि मनात जे काही नकारात्मकता आहे, जे काही वाईट आहे त्याचा नाश होण्यास कमी म्हणजे मदत होते। जे काही तुम्ही संकट घेऊन झोपले आहे, जे काही प्रॉब्लेम तुमच्या म्हणजे आयुष्यात चालू आहे, ते खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते। कारण त्या तुळशीचा वास अतिशय सुंदर येतो। त्या वासामुळे तुमच्या मनात जरी कुठलेही वाईट विचार येत असेल तर ते येणार नाही, हे तेवढं महत्त्वाचं आहे आणि हे खूप चांगल्या प्रमाणात काम करत असतं। म्हणून 2-3 तुळशीची पानं घ्यायचे आणि ते झोपायचं। सगळ्यात महत्त्वाचं हे झाल्यावर आपलं माइंड आहे ना, ते खूप कॉन्स्टंट राहतं। मनात अभ्यास करत असताना किंवा एखादं काम करत असताना मनात लाखो करोडो विचार आपले फिरत असतात। कोण इकडे गेलं, कोण तिकडे गेलं, कोण काय बोललं, कोण कसं वागलं, असे लाखो करोडो विचार आपल्या मनात येत असतात आणि त्याच्यामुळे झोपेत पण आपण ते कॅरी फॉरवर्ड करतो। झोपेत सुद्धा आपली तीच अडचण असते की झोपेत सुद्धा तेच विचार असतात आणि मग आपल्या खडकन जाग येते। आपण 5-5 मिनिटाला उठून बसतो। मग शांत झोप लागण्यासाठी आपलं जे मन आहे ते एकाग्रता त्या आपल्या मनाची होण्यासाठी तुम्हाला रोज तुळशीची पानं आपल्या उशाखाली ठेवायची आहे। मुलांना पण स्मरणशक्ती वाढण्यासाठी, मुलांनाही शांत झोप लागण्यासाठी, काही मुलांना खूप छान सवय असते पहाटे उठून अभ्यास करतात। काही मुलांचं असं असतं की ते रात्रभर जागतात पण ते पहाटे उठून अभ्यास करत नाही। प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत पण वेगवेगळी असते। अशा वेळेस तुम्ही याचा फायदा करू शकता। रोज रात्री आता मेन म्हणजे हा उपाय किती दिवस करायचा, जेवढ्या दिवस तुम्हाला शक्य होईल। तुळस, मला तरी वाटतं की आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घराबाहेर किंवा गॅलरीत तुळस असते। म्हणून तुळस किती दिवस करायची, तुम्हाला जेवढा दिवस करायचा तेवढा दिवस तुम्हाला हा तुळशीचा उपाय आवर्जून करायचा आहे। त्याच्याबरोबर आता ही तुळस आपण जी रात्रभर आपल्या उशीखाली ठेवलेली आहे, त्याचं काय करायचं, ती टाकून द्यायची नाही। तर काय करायचं, सगळ्यांना खूप चांगली सवय असेल, रोज उठल्या आपण जेव्हा गरम पाणी पितो तेव्हा उठल्या अर्थात सगळं जग गरम पाणी पितं, तर ते उठल्या ती जी तुळस आहे ती आपल्या बेडवरून आपली जी उशीखाली ठेवलेली आहे तीच आपली काढायची आणि ती चावून खायची। ती चावून खायची आणि नंतर पाणी प्यायचं। आता याचं कारण तुम्हाला सांगते। तुळस तुम्ही ना उशीखाली, तर रात्रभर जी तुळस आहे ती तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवणार, त्याच्या वासाने तुम्हाला शांत झोप लागणार, तुमचं मन एकाग्रता होईल आणि दुसऱ्या दिवशी
त्याच तुळशीची पानं जेव्हा तुम्ही चावून चावून खाणार, तेव्हा सर्दी, कफ, खोकला किंवा घसा दुखणं, घसा सुजणं अशा बऱ्याच प्रकारच्या आजारातून तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून मन एकाग्रता होण्यासाठी, मनात कुठलेही नकारात्मकता विचार येऊ नये, आलेले विचार थांबण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी आणि बऱ्याच काही समस्या आहे, मग त्या आपल्या शारीरिक अडचणी असतील, त्याच्यासाठी तुळस खूप अतिशय फायदेशीर आहे. हे जर सायंटिफिकली पाहायला गेलं तर ह्या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फायदा होतो आणि तुळस अशी असते, तुम्हाला पण माहिती आहे. आपल्या घरातली तुळस जेव्हा ती म्हणजे ती कुमजून जाते किंवा बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की तुळस जळून जाते. ती का जळते? कारण घरावर आलेलं संकट ती आपल्यावर घेत असते. म्हणून तुळसेला घराच्या बाहेर ठेवलं जातं. म्हणून ती जर तुम्ही उशीखाली ठेवली, तर तुमच्या पण आयुष्यातले आलेले कितीतरी संकट ती बिचारी स्वतःवर घेते आणि जर सायंटिफिकली पाहायला गेलं तर त्याच्या खाण्याचे पण खूप जास्त फायदे आहेत. आजही असे लोकं आहे जे तुळस रोज स्वच्छ धुवून, आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा तुळस तुम्ही ना उशीखाली ठेवणार, ती काढल्यावर दुसऱ्या दिवशी ती स्वच्छ धुवा आणि मग ती तुम्ही चावून खा. हे तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि मेन म्हणजे तुमच्या मनासाठी खूप चांगलं आहे. आपलं मन जेव्हा स्ट्रॉंग असतं, आपल्या मनात जेव्हा कुठलेही विचार नाहीत आणि आपलं मन जेव्हा एकाग्रता होतं ना, तेव्हा आलेल्या सगळ्या संकटांशी आपण सामना करू शकतो. पण जर मनातच खूप द्विधा मनस्थिती आहे, मनच जर आपलं थाऱ्यावर नाही ना, तर कुठलीही सेवा करा, कुठला अभ्यास करा, शारीरिक कष्ट करा, मानसिक कष्ट करा, कधी त्याचं सक्सेस आपल्याला मिळत नाही आणि आपलं मन स्टेबल असल्याशिवाय आपल्याही जीवनात आनंद आपण घेत नाही. चांगल्या गोष्टीचा तर घेतच नाही, म्हणजे चांगल्या पण नाही घेत आणि वाईटचं तर आपण घेतच नाही. म्हणून ह्या तुळशीचे अनंत फायदे आहे. रोज तुम्ही करून बघा, काही दिवसात तुम्हाला खूप सकारात्मकता वाटेल. आता तुळस तुम्ही उशीखाली ठेवून तुम्हाला लाख रुपये मिळणार, मी असं अजिबात म्हणणार नाही. पण जे मानसिक सुख आहे ना, जी मनाचं समाधान आहे, जे मनाचं चित्त जे थारेवर राहील ना, ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. मग ते अध्यात्मक दृष्टीसुद्धा असो किंवा जर आपण सायंटिफिकली पाहिलं तरीसुद्धा. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.